Hello everyone. In Standard 10th Science and Technology Part 2 topic towards green energy. In today's video we are going to discuss here about electric energy generation using solar energy. म्हणजे कालपर्यंत आपण न्यूक्लिअर एनर्जी वगैरे वेगवेगळे सोर्सेस पाहिलेले आहेत, पण आज आपण पुढं याच्यानंतर जो एनर्जीचा सोर्स आहे तो म्हणजे सोलर एनर्जी, म्हणजे सौर ऊर्जा. आणि सौर ऊर्जेपासून इलेक्ट्रिक एनर्जी जी तयार होते त्याचा आपण आता इथं विस्तृतपणे याची माहिती घेणार आहोत. सोलर एनर्जी इन दिस सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा, आणि सौर ऊर्जेचा वापर करून याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी कशी तयार केली जाते तर यूजिंग द सोलर एनर्जी सनलाइट इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन 2 वेज. ॲक्च्युली सोलर ऊर्जेचा वापर करून इलेक्ट्रिक एनर्जी तयार होण्यासाठी इथं एकूण 2 मेथड आहेत. पहिला आहे इन ऑल अबव मेथड्स इलेक्ट्रिसिटी जनरेशन वी हॅव स्टडीड द इलेक्ट्रिक जनरेशन इज ड्रायव्हन बाय यूजिंग सम सोर्स ऑफ एनर्जी आणि इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय मेकिंग द यूज ऑफ प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आपण पहिल्या मेथडमध्ये बघितल्यात की आजपर्यंत आपण सगळ्या म्हणजे ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनद्वारे या तत्वाचा वापर करून वेगवेगळ्या मेथडनं आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू लागलो. पण इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड डायरेक्टली फ्रॉम सोलर रेडिएशन. पण जेव्हा लक्षात आलं की ही इलेक्ट्रिक एनर्जी डायरेक्ट सोलर रेडिएशनपासून सौर ऊर्जेपासून निर्माण करता येते, सोलर रेडिएशन्स विदाउट युजिंग जनरेटर, म्हणजे कुठेही इथं जनरेटरचा वापर करावा लागत नाही, किंवा विदाउट युजिंग द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. पण इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वाचा पण वापर करावा लागत नाही. दिस हॅपन्स इन सोलार फोटो व्होल्टॅइक सेल. याच्यासाठी आपण सोलार फोटो व्होल्टॅइक सेलचा वापर करून आपल्याला डायरेक्ट सौर ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये म्हणजेच विद्युत ऊर्जेमध्ये करता येतं. सोलार फोल्टाइक सेल कन्वर्ट सोलर एनर्जी डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिक एनर्जी, आणि म्हणून हे सोलार फोल्टाइक सेल जे आहे त्याच्या सहाय्याने डायरेक्ट सौर ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये म्हणजेच विद्युत ऊर्जेमध्ये करता येते. मग इन द सेकंड मेथड एनर्जी इन सोलर रेडिएशन इज कन्वर्टेड इनटू थर्मल एनर्जी फर्स्ट, अँड देन अ टर्बाइन जनरेटर सिस्टम इज ड्रायव्हन युजिंग दॅट थर्मल एनर्जी टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आणि दुसरी मेथड जी आहे त्यामध्ये ह्या सोलर रेडिएशनचा वापर करून सोलर रेजचा कन्वर्जन आपण थर्मल एनर्जीमध्ये करू शकतो, म्हणजे हीट एनर्जीमध्ये करू शकतो. आणि हीट एनर्जीच्या साह्याने म्हणजे थर्मल एनर्जीमध्ये पहिल्यांदा त्याचं कन्वर्जन करून मग थर्मल एनर्जीद्वारे टर्बाईन जनरेटर आणि त्या जनरेटर सिस्टीम ड्राईव्ह करून आणि त्यानंतर पुन्हा थर्मल पॉवर प्लांटद्वारे जसं थर्मल एनर्जीचं कन्वर्जन पुढं टर्बाईन फिरवून टर्बाईन नंतर जनरेटर आणि जनरेटर नंतर इलेक्ट्रिसिटी तयार करता येते. ही दुसरी मेथड झाली. आता आपण फर्स्ट ह्याच्यामधली सोलार फोटो व्होल्टॅइक सेल याची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे सोलार फोटो व्होल्टॅइक सेल या सेल जे आहे ह्या सोलार फोटो व्होल्टॅइक सेलमध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये मेन बेसिक कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे आइन्स्टाईनची जी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे. मी इथं जे सांगते त्यामध्ये आइन्स्टाईनचे म्हणजे आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने जे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी सांगितलेली आहे त्या विषयावरती थोडंसं आपण फोकस करूया. यामध्ये आपण जर पाहिलं तर सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा जी आहे ती जेव्हा आपण सिलिकॉन सारखे जे मेटल आहेत, सिलिकॉन म्हणजे सिलिकॉन हा सेमी कंडक्टर आहे, आणि सिलिकॉनचा जर आपण इलेमेंट घेतला, आता इलेमेंट घेतला तर तो इलेमेंट कसा आहे बघा, त्याचा आपण न्यूक्लियस जो असतो तो न्यूक्लियस हा सेंटरला आहे आणि त्याच्या भोवती वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन्स काय असतात, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. हे इलेक्ट्रॉन्स बाहेरच्या कक्षेमध्ये असतात. हे आपल्याला बेसिक नॉलेज माहीत आहे. देन हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स ह्या सेंटर बरोबर म्हणजे ह्या सेंटर त्या इलेमेंटचा जो सेंटर आहे ह्या सेंटर बरोबर हे बाइंड झालेले असतात. आता याच्यामध्ये हा जो सेंटर आहे ह्या सेंटर बरोबर याचं बाइंडिंग असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्याच्यामध्ये जेवढी जे इलेक्ट्रॉन्समध्ये जेवढे
एनर्जी आहे ती एनर्जी म्हणजे ह्या सेलची एनर्जी ह्या इलेक्ट्रॉन्सद्वारे ह्या शेवटच्या ऑर्बिटपर्यंत पोहोचलेली असते. समजा बाय चान्स जर सोलर रेज इथं आले म्हणजे सोलर रेज इथं पोहोचले आणि हे सोलर रेज कडून हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या इलेक्ट्रॉन्स म्हणजे जेवढी शक्ती हे इलेक्ट्रॉन मध्ये आहे तेवढे जर शक्ती जर सोलर रेज ह्या इलेमेंटला देत असतील तर हा इलेमेंट काय करतो, ह्या इलेक्ट्रॉनना फ्री करतो म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, त्याचा फ्लो जो आहे तो फ्री होतो म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात. म्हणजे जी एनर्जी ह्या इलेक्ट्रॉनमुळे मिळणार आहे ह्या सेलला तीच एनर्जी जर फोटोलाइट म्हणजे सूर्यप्रकाशामुळे याला मिळत असेल तर सूर्यप्रकाशाद्वारे एवढी एनर्जी ह्या इलेमेंटला मिळत असेल तर हे इलेक्ट्रॉन सगळे काय होतात, फ्री होतात. आणि हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स तयार होतात त्या फ्री इलेक्ट्रॉनची जी मुवमेंट आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी तयार होते. आता विद्यार्थी मित्रांनो इथं करंट म्हणजेच इथं जो पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो, इलेक्ट्रिक करंट जो तयार होतो, इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशनच आहे रेट ऑफ फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. बघा काय सांगते मी इथं, इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे इथं मुक्तपणे फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मुक्तपणे फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्सचा जो दर असतो त्याच्यापासून काय होते, इलेक्ट्रिसिटी तयार होते म्हणजे इलेक्ट्रिक करंट तयार होतो. आता यानंतर मी तुम्हाला इथे आणखीन एक आकृतीद्वारे ही माहिती समजावून सांगते की याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत हे फ्री इलेक्ट्रॉन्स रेट ऑफ, आपण समजा इथे फोटो व्होल्टाइक सेल घेतली, आपण ही सेल घेतली सोलर प्लेट. ह्या सोलर प्लेट वरती आपण पाहतोय की ह्याच्यामध्ये काय आहेत, हे काय फोटो व्होल्टाइक सेल्स आहेत. ह्या सेल्सद्वारे जेव्हा लाईट एनर्जी म्हणजे सूर्यप्रकाशाकडून मिळणारे ज्या लाईट एनर्जी ह्याच्यावरती पडेल, सूर्यप्रकाश ह्याच्यावरती पडेल तेव्हा हे जे प्रकाश किरण जे आहेत हे सिलिकॉनचे प्लेट्स असतील तर ह्या सेल्सवरती, हे सिलिकॉनचे जे फोटोव्होल्टाइक सेल्स आहेत ह्या सेल्सवरती जेव्हा सूर्यप्रकाशाची ऊर्जा पडेल तेव्हा याच्यापासून काय होणार आहेत, इलेक्ट्रॉन्स फ्री होणार आहेत. म्हणजे इथून इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, फ्री होणार आहेत. आणि जे इलेक्ट्रॉन्स यातनं फ्री होतील ते इलेक्ट्रॉन्स जर आपण हे वायरमधनं हे इलेक्ट्रॉन्स पास होत असतील, मीन्स दिस इज अ वायर, हिअर द इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स मूव थ्रू दी वायर, देन आता हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ह्यातनं बाहेर पडणारे, तर ह्यातून बाहेर पडणारे ह्या फ्री इलेक्ट्रॉन्स जेव्हा त्या वायरमधून पास होतील तेव्हा त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते म्हणजे इलेक्ट्रिक करंट तयार होतो. आता याच्यासाठी सोलर व्होल्टाइक सेल जे आहे, फोटो व्होल्टाइक सेल कन्वर्ट सोलर रेडिएशन एनर्जी डायरेक्टली इनटू द इलेक्ट्रिक एनर्जी. इथं हे सोलर फोटो व्होल्टाइक सेल जे आहे ते डायरेक्ट सोलर एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. दिस इज कॉल्ड सोलर फोटो व्होल्टाइक सेल आणि म्हणून याला सोलर फोटो व्होल्टाइक सेल म्हणतात. इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड थ्रू दिस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस इज DC इन नेचर. म्हणजे इथं एनर्जी इन सनलाइट, आता या प्रोसेसमध्ये पहा सूर्यप्रकाशाची जी ऊर्जा आहे, एनर्जी इन सनलाइट, सूर्यप्रकाशातून मिळणारी एनर्जी, दिस इज कन्व्हर्टेड इनटू विथ द हेल्प ऑफ फोटोव्होल्टाइक इफेक्ट. फोटोव्होल्टाइक इफेक्ट म्हणजे व्होल्टाइक इफेक्ट नुसार ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इलेक्ट्रिक पॉवरमध्ये, म्हणजेच DC इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे ह्या इलेक्ट्रिक करंटमध्ये होतं. DC इलेक्ट्रिक पॉवरमध्ये याचं कन्व्हर्जन होतं. हिअर दिस सोलर सेल्स आर मेड अप ऑफ स्पेशल टाइप ऑफ मटेरियल. आता याच्यासाठी हे जे सोलर सेल्स असतात हे सोलर सेल्स एका स्पेसिफिक मटेरियलनं बनलेलं आहे. ते स्पेसिफिक मटेरियल दॅट इज अ सेमी कंडक्टर. ह्याचं एक्झाम्पल आहे सिलिकॉन. सिलिकॉन हे सेमी कंडक्टर आहे. अ सिलिकॉन सोलर सेल ऑफ डायमेन्शन 1 स्क्वेअर सेंटीमीटर जनरेट्स करंट ऑफ अबाउट 30 मिली एम्पियर. म्हणजे जर आपण सिलिकॉनचा सोलर सेल घेतला तर 1
स्क्वेअर सेंटीमीटरच्या डायमेन्शनचा सिलिकॉनचा सेल जो असेल सोलर सेल त्याच्याकडून 30 मिली अँपियर एवढी काय होते करंट ह्याच्यापासून तयार होतो. अँड पोटेन्शियल डिफरंट ऑफ अबाउट 0.5 व्होल्ट आणि त्याच्यातून मिळणारा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो 0.5 व्होल्ट इतका आहे. दस अ सिलिकॉन सोलर सेल ऑफ डायमेन्शन 100 स्क्वेअर सेंटीमीटर आणि विल जनरेट अबाउट 3 अँपियर करंट. म्हणजे जर आपण 100 स्क्वेअर मीटर एवढा 100 स्क्वेअर सेंटीमीटर एवढं जर आपण सिलिकॉन सेल घेतला तर त्याच्यातून नक्कीच 3 अँपियर इतकं काय होते 3 अँपियर इतक्या प्रमाणात करंट तयार होतो आणि 0.5 व्होल्टेज एवढ्या मोठ्या प्रमाणात करंट तयार होतो. रिमेंबर दॅट पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फ्रॉम अ सोलर सेल. आता सोलर सेलपासून अवेलेबल होणारा जे सोलर सेलपासून जो पोटेन्शियल डिफरन्स मिळतो तो इंडिपेंडंट ऑफ इट्स एरिया, तो तिथल्या एरियावरती अवलंबून असत नाही. आता याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं इफ आता आपण जर बघितलं तर तुम्ही नेहमी बघा बऱ्याच ठिकाणी आता शहरांमध्ये वगैरे आपण सोलर सेल ॲक्च्युली म्हणजे फोटो व्होल्टेक सेल्सचा वापर करून सोलर एनर्जी ट्रॅप करून त्याच्यापासून इलेक्ट्रिक एनर्जी तयार करण्याचे प्रोजेक्ट बऱ्याच ठिकाणी आता शहरांमध्ये ह्याचा वापर चालू आहे. तर याच्यासाठी आपण जे फोटो व्होल्टेक सेल वापरले जे जातात ते सेल्स जर आता आपण पाहिलं जर हे आता इथं आपण म्हणूया की इथं हा एक सेल घेतलेला आहे आणि हा एक सेल घेतलेला आहे. हा सेल नंबर 1, हा सेल नंबर 2. जर हे 2 सेल एका सेरीजमध्ये बसवले, एका सेरीजमध्ये म्हणजे रेषीय पद्धतीने जर बसवले एका सेरीजमध्ये तर त्याच्यातला म्हणजे ह्याचा व्होल्टेज आहे V1 हा V2 आहे. तर ह्याच्यामधलं व्होल्टेज वाढतं पण करंट कमी होतो. म्हणजे व्होल्टेज त्यातलं वाढतं. इफ 2 सोलर सेल्स आर कनेक्टेड इन सेरीज, जर दोन्ही सोलर सेल्स हे सेरीजमध्ये कनेक्ट केले तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स जो आहे करंट जो आहे ऑब्टेन फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज ॲडिशन टू द पोटेन्शियल डिफरन्सेस ऑफ इंडिव्हिज्युअल सोलर सेल्स. म्हणजे ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्स जो आहे प्रत्येकाचा तो काय केला जातो ॲडिशन केला जातो. However, the current generated from this combination is equal to the current from an individual cell. ह्यातनं तयार होणारा जो करंट आहे ते इंडिव्हिज्युअल सेल इतकाच असतो. इट मीन्स दॅट व्हेन सोलर सेल्स आर कनेक्टेड इन सेरीज, याचा अर्थ असा आहे जर हे सोलर सेल जर सेरीजमध्ये कनेक्ट केलेले असतील, एका रेषेत कनेक्ट केले असतील तर करंट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल सेल्स आर नॉट ॲडेड. ह्यातलं इंडिव्हिज्युअल सेलचं करंट हे ॲड होत नाही, म्हणजे ते दोघांचे करंट एकमेकांमध्ये मिळत नाहीत आणि त्याचा परिणाम ते मिळवले जात नाहीत. आणि इफ 2 सोलर सेल्स कनेक्टेड आणि त्याच्याच वेळेला सिमिलरली जर आपण हेच सोलर सेल बघा म्हणजे यावेळेला जर सोलर सेल्स हे सेरीजमध्ये असतील तर करंट हा कमी असतो, मीन्स इट इज अ लेस. अँड व्होल्टेज हा काय असतो वाढलेला असतो, म्हणजे करंटपेक्षा व्होल्टेज जास्त तयार होतो. पण हेच सोलर सेल्स आपण काय केले पॅरलली जोडले. पॅरलली म्हणजे याला हा पॅरलली जोडला म्हणजे ह्याच्यामध्ये हे करंट सोलर फोटो व्होल्टेक सेल एकमेकांना पॅरलली जोडले, हे 1 आणि हे 2. तर मात्र इथं व्होल्टेज काय होतो व्होल्टेज लेस, म्हणजे व्होल्टेजमध्ये ॲडिशन होत नाही, व्होल्टेज लेस राहतो. आणि करंट मात्र आय जो आहे म्हणजे करंट हा काय होतो इन्क्रीज होतो, वाढतो. आणि त्यामुळं याचा अर्थ असा आहे की इफ 2 सोलर सेल्स कनेक्टेड इन पॅरलल, जर हे पॅरलली कनेक्ट केले तर नक्कीच ह्याच्यामध्ये करंट जनरेटेड फ्रॉम धिस कॉम्बिनेशन इज द समेशन ऑफ द करंट्स फ्रॉम अन इंडिव्हिज्युअल सोलर सेल. तर जर हे पॅरलली जोडले तर ह्याच्या प्रत्येकामधला करंट जो असतो त्याचं समेशन होतं, त्याची बेरीज होते आणि त्यामुळे करंट वाढतो. However, the potential difference obtained from this combination is the same as the potential difference obtained from the individual cell. म्हणजे ह्यातला पोटेन्शियल डिफरन्स मात्र प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेल इतकाच राहतो. त्यामुळे इफ 2 सोलर सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल, जर दोन्ही सोलर सेल आपण पॅरलली जोडले तर त्याच्यातला पोटेन्शियल डिफरन्स फ्रॉम द 2 सेल्स आर नॉट ॲडेड.
तर त्याच्यातल्या पोटेन्शियल डिफरन्स हे एकमेकांमध्ये ॲड होत नाहीत आणि त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स हा काय होतो तेवढाच राहतो, पण करंट मात्र वाढतो. In this way, by connecting many solar cells in series and in parallel solar panels generating required current, the potential difference are made. म्हणजे या पद्धतीनं ह्या मेथडनं आपल्याला अनेक सोलर सेल्स जर आपण सेरीजमध्ये जोडले किंवा काही वेळेला ते पॅरलली जोडले तर त्याच्यापासून सोलर पॅनल तयार होतात आणि सोलर पॅनलची आज त्याची रिक्वायरमेंट जी आहे तर आपल्याला सोलर पॅनलच्या सहाय्याने आपल्याला रिक्वायर्ड जे करंट आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते आपल्याला मिळवता येतं. म्हणजे जेवढा आपल्याला करंट हवा आहे तो इलेक्ट्रिसिटी हवी आहे तेवढं त्याच्यासाठी आपण ह्या सोलर पॅनलचा चांगला वापर करू शकतो. आता फिगर 5.25 मध्ये आपल्याला हे सोलर पॅनल दिसतंय. त्याच्यामध्ये जवळजवळ इफ 36 सोलर सेल्स ईच ऑफ साइज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे आता इथं जर आपण हे सोलर पॅनल पाहिलं तर ह्या सोलर पॅनलमध्ये 36 हे सोलर सेल्स बसवलेले आहेत. त्याच्यामध्ये इट विल गिव्ह पोटेन्शियल डिफरन्स. याच्यातून पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो 18 व्होल्ट आहे आणि करंट जो आहे तो 3 एम्पियरचा आहे. मेनी सच पॅनल्स आर कनेक्टेड टुगेदर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. ह्याच्यामध्ये अनेक काय आहेत सोलर पॅनल्स. असे अनेक सोलर पॅनल जर आपण एकमेकांना जोडले तर खूप मोठ्या प्रमाणात आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजेच इथं विद्युत ऊर्जा तयार करू शकतो. अ गुड सोलार सेल, एक चांगला सोलर सेल जो असतो हॅव ॲन इफिशियन्सी अराउंड 15%. इट मीन्स दॅट इफ a solar panel receives power of 100 watt from solar radiation, the electric power output from the panel will be 50 watt. म्हणजे एक चांगला विद्युत म्हणजे सोलर पॅनल जर आपण बघितला की ज्याच्यामध्ये त्याची इफिशियन्सी 15% असेल म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या सोलर पॅनलमध्ये जवळजवळ 100 वॅट इतकं इट रिसिव्स 100 वॅट पॉवर ऑफ फ्रॉम सोलर रेडिएशन्स. म्हणजे जर सोलर रेडिएशन्स पासून सौर ऊर्जेपासून जर तो 100% सोलर रेडिएशन्स त्याच्यामध्ये काय होतील रिसिव्ह केले जात असतील म्हणजे पेनिट्रेट होत असतील तर त्यातनं इलेक्ट्रिक पॉवरची जे आउटपुट आहे ते 15 वॅट इतके असते. आणि त्यामुळं असे मेनी सोलर पॅनल्स जे आहेत अशा अनेक सोलर पॅनल्स जे आहेत ते जर आपण आर कनेक्टेड इन सेरीज अँड पॅरलल टू जनरेट रिक्वायर्ड करंट अँड द पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे आपल्याला जशी गरज आहे त्या पद्धतीनं जशी इलेक्ट्रिसिटीची गरज आहे त्या पद्धतीनं आपण अशा अनेक सोलर पॅनल्स सेरीजमध्ये किंवा पॅरलली कनेक्ट करू शकतो. त्यानंतर फिगर 5.26 नुसार सोलर सेल जे असतात ॲज इज द बेसिक युनिट ऑफ सोलर इलेक्ट्रिक प्लांट. आता यातला सोलर इलेक्ट्रिक प्लांट जे आहेत म्हणजे सौर ऊर्जा केंद्र जे आहेत त्याच्यातला बेसिक घटक आहे सोलर सेल. मेनी सोलर सेल्स कम टुगेदर टू फॉर्म अ सोलर पॅनल. एका पॅनलमध्ये अशा अनेक सोलर सेल्स बसवलेले असतात. मेनी सोलर पॅनल्स कनेक्टेड इन अ सेरीज. असे अनेक सोलर सेल्स एका सेरीजमध्ये बसवलेले असतात. फॉर्म अ सोलर स्ट्रिंग. ते सेरीजमध्ये बसवलं असतील, सेरीज म्हणजे एका रेषेत बसवले असतील तर त्याला सोलर स्ट्रिंग म्हणायचं, सोलार स्ट्रिंग. अँड मेनी सोलर स्ट्रिंग्स कनेक्टेड इन अ पॅरलल. आणि जर ते पॅरलली बसवले असतील तर त्याला सोलार ॲरे म्हणायचं. तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय सोलार स्ट्रिंग म्हणजे जर हे सोलर सेल्स एका रेषेत बसवले असतील सेरीजमध्ये असतील तर ते सोलार काय म्हणायचं त्याला स्ट्रिंग म्हणायचं आणि जर ते पॅरलली बसवले असतील तर त्याला सोलार ॲरे म्हणायचं. ॲज वी कॅन ऑब्टेन ॲज मच इलेक्ट्रिक पॉवर ॲज नीडेड. म्हणजे आपल्याला जशी गरज आहे तसं आपण ह्या सोलर पॅनलची अरेंजमेंट करू शकतो. Then they are used in applications which need marginal power. Calculators that run on solar energy. आता मार्जिनल पॉवरनुसार काही कॅल्क्युलेटर्स सुद्धा हे सोलर एनर्जीवरती चालतात. टू पॉवर स्टेशन ऑफ मेगावॅट कॅपॅसिटी. जवळजवळ असे पॉवर स्टेशन आहेत की जिथं मेगावॅट कॅपॅसिटीमध्ये एनर्जी तयार होते. आता यानंतर द पॉवर अवेलेबल फ्रॉम द सोलर सेल्स इज DC. म्हणजे सोलर सेलपासून जी ऊर्जा मिळते, जी शक्ती मिळते ते DC मध्ये मिळते, DC करंट. सो इन ॲप्लिकेशन्स विच नीड DC पॉवर. मग याचा वापर जिथं जिथं DC पॉवरची गरज आहे, एक्झाम्पल इलेक्ट्रिक लाईट्स बेस्ड ऑन लाईट इमिटिंग
डायोड्स म्हणजे लाईट इमिट करणारे जे डायोड्स आहेत किंवा एनर्जी कॅन बी डायरेक्टली युज्ड. ही जी एनर्जी आहे तर ही लाईट इमिटिंग डायोड्सचा वापर करता येतो, डायोडमध्ये ह्याचा वापर करता येतो, शिवाय ह्याचा डायरेक्ट वापर करता येतो. त्यानंतर द एनर्जी फ्रॉम सोलर सेल इज अवेलेबल ओनली इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. आता एक आहे की सूर्यप्रकाश जे आहे, सूर्यप्रकाश जेव्हा तीव्र स्वरूपाचा असेल तेव्हाच आपल्याला ही एनर्जी त्याच्यापासून काय करता येते, मिळवता येते. द एनर्जी हॅज टू बी स्टोअर्ड इन बॅटरीज फॉर यूज ॲट अ लॅटर टाइम. आणि त्यामुळं ही एनर्जी जी आहे सोलर रेडिएशन्स पासून मिळणारी ही आपल्याला बॅटरीमध्ये स्टोअर पण करता येते, म्हणजे साठवून ठेवता येते. However, most of the equipments in domestic as well as industrial use run on AC power. पण आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला आपण पाहतोय की अनेक असे इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे डिव्हायसेस आहेत की ते फक्त म्हणजे जे दररोजच्या कामामध्ये आपण वापरतोय असे अनेक डिव्हायसेस आहेत, किंवा इंडस्ट्रीमध्ये की जे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अनेक असे उपकरणं असतात की जे AC पॉवरवरती डिपेंड असतात. इन सच अ केस, अशा वेळेला DC सोलर प्लांट मस्ट बी कन्वर्टेड टू AC पॉवर. तर अशा वेळेला DC पॉवरचं रूपांतर AC पॉवरमध्ये सुद्धा करता येतं. आणि याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे इन्व्हर्टर वापरला जातो आणि तो इन्व्हर्टरद्वारे DC करंटचं रूपांतर AC करंटमध्ये करता येतं. म्हणून सोलर सेल इट इज कन्वर्टेड इन टू बॅटरी, म्हणजे सोलर सेल बॅटरीमध्ये स्टोअर होत आहे, त्याच्या सहाय्याने त्याचं इन्व्हर्टरद्वारे म्हणजे त्याचे इन्व्हर्टर ह्या डिव्हाइसनं काय करता येतं, DC करंटचं कन्व्हर्जन AC मध्ये केला जातो. आणि त्यामुळे अनेक इंडस्ट्रीमध्ये अनेक इक्विपमेंट्स याद्वारे सहजपणे चालू शकतात, कार्यरत होऊ शकतात. नेक्स्ट पॉईंट आहे कन्व्हर्जन ऑफ एनर्जी जनरेशन बाय सेल्स टू AC फ्रॉम युझिंग इन्व्हर्टर. आता नेक्स्ट पॉईंट आहे स्कीमॅटिक ऑफ सोलर व्होल्टेक स्टेशन. आपण फिगर 5.28 विद्यार्थी मित्रांनो 5.28 ही फिगर पहा. स्कीमॅटिक ऑफ सोलर फोटोव्होल्टाइक स्टेशन्स. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर ही जर फिगर आपण पाहिली तर या फिगरमध्ये तुम्हाला सहज लक्षात येईल की एनर्जी फ्रॉम लाईट म्हणजे इथं सूर्यापासून जी एनर्जी मिळते ती काय केली जाते, त्याचे पॅनल्स जे आहेत ते पॅनल्स जे आहेत ते पॅनल्स इथं तुम्हाला अरेंज केलेले दिसेल. वी हॅव सीन दॅट मेनी सोलर पॅनल्स कॅन बी कनेक्टेड टुगेदर टू जनरेट व्हॉट एव्हर एनर्जी वी नीड. आपल्याला जेवढी एनर्जी पाहिजे, जेवढे एनर्जीची गरज आहे तेवढे सोलर पॅनल्स आपण काय करू शकतो, इथं सोलर सेल्स जे आहेत ते एकमेकांना आपण जोडू शकतो, त्याला आपण सोलर पॅनल्स म्हणतो. त्याची एकत्रित जी ऊर्जा आहे त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी तयार करता येते. फिगर 5.28 मध्ये पाहिलं तर याच्यामध्ये DC पॉवर जनरेटेड फ्रॉम दिस पॅनल्स इज फर्स्ट कन्वर्टेड टू AC पॉवर. ह्याच्यामध्ये तयार होणारी जी DC पॉवर आहे त्याचं कन्वर्जन AC पॉवरमध्ये करता येते. अ ट्रान्सफॉर्मर transforms the voltage and current levels of the generated power and then it is fed into the electricity distribution network. आता याच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यापासून व्होल्टेज आणि करंट जे आहेत करंटची जी लेवल आहे ती जनरेटेड पॉवरची जी करंट आणि व्होल्टेजची जी लेवल आहे ती इट इज फीड इन टू द इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. ते इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन करणारे जे नेटवर्क आहे त्याच्यामध्ये हे पास केलं जातं. फिगर 5.28 मध्ये आहे स्कीमॅटिक डायग्राम जे आहे सोलर फोटोव्होल्टाइक पॉवर स्टेशनची. तर याच्यामध्ये पाहतोय आपण की सिलिकॉनचे प्लेट्स बसवलेले आहेत की ज्याच्यातून सोलर एनर्जी त्याच्यावरती पडल्या त्यातनं फ्री इलेक्ट्रॉन्स मिळणार आहेत, जे फ्री इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, कंडक्ट केले जातात. आता इथं जे सगळे सोलर पॅनल्स जे आहेत ते पॅरलली अरेंज केलेत म्हणून त्याला सोलर ॲरे असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर ह्या सोलर ॲरेमधून पास होणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत फ्री इलेक्ट्रॉन्स ते काय केलेले आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स गोळा करून त्याचे इन्व्हर्टर अँड ट्रान्सफॉर्मर नाव दिलेलं आहे बघा. ते डिव्हाइस जे आहे ते ट्रान्सफॉर्मर आहे, म्हणजे तिथं DC करंट जो गोळा होणार आहे त्याचं कन्व्हर्जन AC मध्ये होणार आहे. पुन्हा ते पॉवर ग्रीडला असे वेगवेगळे तिथं विजेचे खांब जोडलेले दिसत आहेत आणि त्या पॉवर ग्रीडमध्ये हे काय करणार, ही एनर्जी जी आहे DC पॉवर त्याचं इन्व्हर्टरद्वारे AC पॉवरमध्ये कन्वर्ट करून ते तिथं पॉवर ग्रीडमध्ये ती एनर्जी दिली जाणार आहे.
इन दिस वे इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड विदाउट एनी फ्युएल कंबशन. आता आपण पाहिलं मुलांना सोलर एनर्जीचा वापर केला इथं, त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारे फ्युएलचा वापर केलेला नाही आहे. इंधनाचा इथं वापर नाही आहे, त्यामुळे इंधनाचं ज्वलन नाही आहे, त्यामुळं एअर पोल्युशन नाही आहे, म्हणजे हवेचं प्रदूषण इथं झालेलं नाही आहे. आणि त्यामुळं एनर्जी इज जनरेटेड युझिंग सोलार रेडिएशन. इथं फक्त सौर ऊर्जेचा वापर केलेला आहे आणि त्यामुळं सोलर एनर्जीचा वापर करून अशा पद्धतीने जी वीज तयार होते त्याच्यामध्ये डे टाईम म्हणजे आपण दररोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण ह्याच्यापासून दैनंदिन व्यवहारातले सगळे आपण जे डिव्हायसेस आहेत ते सोलर एनर्जीच्या सहाय्याने चालवू शकतो आणि विजेचा वापर म्हणजे आपण कमी करू शकतो आणि म्हणजे दैनंदिन पारंपरिक पद्धतीने जे वीज तयार होते ती मेथड आपण कमी करून सौर ऊर्जेपासून विजेचा वापर आपण वाढवू शकतो. यानंतर अजून एक मेथड आहे ती म्हणजे थर्मल पॉवर प्लांट. इथं सोलर म्हणजे सौर ऊर्जा, थर्मल म्हणजे उष्णता आणि पॉवर प्लांट म्हणजे शक्ती केंद्र. आता याचा अर्थ असा आहे, वी हॅव सीन दॅट थर्मल एनर्जी जनरेटेड फ्रॉम कोल अँड न्यूक्लिअर फ्युएल. आतापर्यंत आपण पाहिलंय की थर्मल एनर्जी जी तयार झाली आहे, उष्णता जी तयार करतोय आपण ती इंधनाच्या ज्वलनातून, म्हणजे त्याच्यासाठी कोल आहे, त्यानंतर न्यूक्लिअर फ्युएल आहे, ह्याचा वापर करून आपण थर्मल एनर्जी तयार केली कारण त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे. पण इथं या मेथडमध्ये थर्मल एनर्जी जी तयार होणार आहे ती पूर्णपणे सोलार रेडिएशन्स पासून म्हणजे सौर ऊर्जेपासून आणि त्यामुळं इथं इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन होणार आहे. मग याच्यासाठी जे वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, कॉन्सन्ट्रेशन फॉर कलेक्टिंग सनलाईट. पहिल्यांदा हा फ्लो चार्ट बघा, 58 पेजवरती जो फ्लो चार्ट आहे, कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाईट. आता सनलाईट कलेक्ट करण्यासाठी कॉन्सन्ट्रेटर्स म्हणजे याच्यासाठी आपण काही लेन्स वापरू शकतो की ज्याच्यातनं सोलर रेज काय होतात, कॉन्सन्ट्रेट होतात, एकाच प्लेटवरती कॉन्सन्ट्रेट केले जातात. दॅन ॲब्सॉर्बर फॉर ॲब्सॉर्बिंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. त्यानंतर ते कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट ॲब्सॉर्ब करण्यासाठी ॲब्सॉर्बर बसवलेला असतो. त्याच्यावरनं ॲब्सॉर्बर बसवलेला याचा अर्थ तो एका ठिकाणी गोळा केला जातो. ज्या डिव्हाइसमध्ये तो गोळा केला जातो तिथून काय केलं जातं, प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते म्हणजे थर्मल एनर्जी तयार होते. त्याच्यानुसार त्याच्यावरनं स्टीम टर्बाईन, ॲक्च्युली त्याच्यावर नंतर काय करायचं, त्याच्यावरती पाण्याच्या साह्याने वाफ तयार करायची, म्हणजे त्याच्या वाफ तयार झाली की स्टीम तयार झालं, मग ह्या स्टीमवरनं स्टीम टर्बाईन फिरवायचं. स्टीम टर्बाईन फिरलं की इलेक्ट्रिक जनरेटर फिरतो आणि इलेक्ट्रिक जनरेटर फिरला की काय होतं, इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते. याच्यासाठी फिगर 5.29 स्कीमॅटिक ऑफ सोलर थर्मल पॉवर प्लांट ही फिगर आपण पाहू शकताय. या फिगरमध्ये ॲज शोन इन द फिगर 5.30 ॲक्च्युली इथं जी फिगर दिली मेनी रिफ्लेक्टर्स रिफ्लेक्ट. आता याच्यासाठी सोलर एनर्जीपासून येणारे जे सोलर रेडिएशन्स आहेत ते तिथं काय केले जातात, ह्याच्यासाठी तिथं रिफ्लेक्टर्स बसवलेले आहेत कारण येणारे सोलर रेज तिथं काय होतात, येऊन त्याच्यापासून तिथून ते रिफ्लेक्ट होतात. रिफ्लेक्ट झाल्यानंतर अँड कॉन्सन्ट्रेट सोलर रेडिएशन ऑन ॲब्सॉर्बर आणि त्यानंतर जे रिफ्लेक्ट झालेले रेडिएशन्स आहेत ते सोलर रेडिएशन्स एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होऊन ते ॲब्सॉर्ब केले जातात. ते ॲब्सॉर्ब केलेले देर सोलर एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी. इथं सोलर एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जीमध्ये, उष्णता ऊर्जेमध्ये केलं जातं. युझिंग धिस हीट एनर्जी स्टीम इज जनरेटेड आणि याच्यापासून इथं वाफ तयार केली जाते टू ड्राईव्ह द टर्बाईन अँड जनरेटर, कारण ज्याच्यापासून टर्बाईनचं ड्रायव्हिंग होतं आणि त्याच्यानुसार जनरेटर पण ड्राईव्ह होतो. आता इथं जी फिगर आहे स्कीमॅटिक ऑफ सोलर थर्मल पॉवर प्लांट, या फिगरमध्ये आपण पाहू शकताय की यातली पहिली फिगर जी आहे सोलर एनर्जी तिथं ट्रॅप केली जाते, म्हणजे याच्यासाठी तिथं रिफ्लेक्टर बसवलाय. रिफ्लेक्टरवरती सोलर रेडिएशन जेव्हा पडतात त्याच्यानंतर ते लगेच रिफ्लेक्ट होतात. रिफ्लेक्ट होत असताना तिथं एक काय केलेले आहे, वॉटरची पाईपलाईन दाखवलेली आहे. वॉटरची जी पाईपलाईन आहे त्यातून पाणी मूव्ह होत आहे, म्हणजे तिथं वॉटरची मुवमेंट आहे. ती मुवमेंट होत असताना कूल वॉटर त्याच्यातनं मूव्ह होत असताना त्यावेळेचा जो वॉटरची जी पाईप आहे तेव्हा ती काय होणार आहे, पूर्णपणे गरम होणार आहे.
उष्णतेनं, आणि त्यामुळे सोलर रेडिएशनचे रिफ्लेक्शन झाल्यामुळं तिथं ते रिफ्लेक्टेड रेस त्या पाईपवरती पडतात, त्यामुळे ती पाईप गरम होते. त्यातनं पास होणारं जे पाणी आहे ते पूर्णपणे गरम होणार आहे, म्हणजे ते ॲब्सॉर्बर आहे, आणि ॲब्सॉर्बर असल्यामुळे ते पूर्णपणे गरम होणार आहे. गरम झाल्यामुळं पूर्णपणे त्यातून काय होणार आहे, गरम पाणी जे आहे त्याच्यातून वाफ तयार होणार आहे. ती जी वाफ आहे, आता परत आपण फिगर सोलर एनर्जीची जी डावीकडची जी फिगर आहे, आता ह्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. ह्यासाठी असे सोलर पॅनल जिथं बसवलेले आहेत तिथं 2 रंगांनी काय केलेले आहेत, ट्यूब्स दाखवलेले आहेत, निळ्या रंगाने आणि लाल रंगाने. ॲक्च्युली जे ब्ल्यू कलरची लाईन आहे, ब्ल्यू कलरची लाईन जी आहे तिथं काय कोल्ड वॉटर आहे, आणि त्यानंतर ते गरम झाल्यानंतर तिथनं रेड कलरची पाईप दाखवली आहे, म्हणजे त्याच्यातनं काय झालेलं आहे, उकळतं पाणी, म्हणजे जे स्टीम सोलर पॅनलमधून जे उकळतं पाणी आहे, गरम पाणी जे आहे ते काय रेड कलरच्या पाईपनं ॲक्च्युली हे पास होऊ लागलं. याच्यातनं स्टीम तयार झालेली, वाफ तयार झालेली आहे. ही जी स्टीम आहे ती स्टीम पुढं जाऊन काय होते, टर्बाईनवरती स्टीम, म्हणजे स्टीमचं जे काय वेग आहे, स्टीम वाफ जी आहे ती वाफ जोरात त्या टर्बाईनवरती जाऊन पडते. वाफ टर्बाईनवरती गेल्यानंतर वाफेच्या साहाय्याने टर्बाईन फिरणार आहे. वाफेच्या प्रेशरमुळं, हाय प्रेशरमुळं टर्बाईन फिरणार आहे. टर्बाईन फिरल्यानंतर जनरेटर फिरणार आहे. आपोआपच ही जी वीज, तिथं जनरेटर फिरू लागला की तिथं वीज तयार होणार आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन होणार आहे. ही इलेक्ट्रिसिटी तिथं पॉवर ग्रीडमध्ये, म्हणजेच त्या पॉवर स्टेशनमध्ये तिथं साठवली जाणार आहे. आता पुन्हा एकदा टर्बाईन फिरवल्यानंतर पुन्हा त्या वाफेला थंडावा मिळाला, म्हणजे कूल एअर मिळाल्यानंतर त्याचं कंडेन्सर, म्हणजेच आपण बघूया खाली टर्बाईनच्या नंतर खाली जी ट्यूब दाखवली आहे त्याच्यामध्ये कंडेन्सर आहे, म्हणजे तिथं कूलिंग टॉवर आहे, आणि तेच पाणी पुन्हा काय होणार आहे, कंडेन्सरमध्ये थंड झाल्यानंतर त्यातनं त्याचं रूपांतर पुन्हा म्हणजे वाफेचं रूपांतर तिथं पाण्यात होणार आहे, आणि त्यानंतर ह्या कूलिंग वॉटरमधून परत पंपाद्वारे हे पाणी परत सोलर पॅनलला पोहोचवलं जाणार आहे. म्हणजे ही परत सायकल अशीच ही चेन चालू राहणार आहे, आणि याद्वारे इथं ह्या सोलर थर्मल पॉवर प्लांटद्वारे इथं आपल्याला सौर ऊर्जेपासून डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी मिळवता येते. इथं कुठल्याही प्रकारचं एअर पोल्युशन होत नाही. आता डू यू नो मध्ये आपल्याला वेगवेगळे सोर्सेस दिलेले आहेत, आणि ह्या एनर्जी सोर्सेसपासून आज आपण जगामध्ये इलेक्ट्रिक पॉवर किती तयार करतोय, तर ह्याचे वेगवेगळे सोर्सेस दिले. त्यामध्ये पहिला सोर्स आहे कोळशापासून जवळजवळ 41% वर्ल्डमध्ये एनर्जी तयार होते, आणि भारतामध्ये 60%. नॅचरल गॅस, नैसर्गिक वायूपासून वर्ल्डमध्ये 22% आणि भारतामध्ये 8%. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटद्वारे जगामध्ये 16%, भारतामध्ये 14%. त्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी, म्हणजे जे न्यूक्लिअर एनर्जी आहे, अणुऊर्जा जी आहे त्याच्यापासून 11% वर्ल्डमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते, भारतामध्ये 2%. पेट्रोलियमपासून जगामध्ये 4% एनर्जी तयार होते, आणि भारतामध्ये 0.3%. आणि रिन्युएबल रिसोर्सेस जे आहेत त्यामध्ये विंड आणि सोलर, म्हणजे पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा, ह्याच्यापासून जगामध्ये 6% एनर्जी तयार होते, पण फक्त भारतामध्ये 15.7% एवढी एनर्जी तयार होते. आणि याद्वारे आता इथून पुढं आपल्याला जे इतर सोर्सेस आहेत तर ते पारंपरिक ऊर्जा स्रोत जे आहेत ते कमी प्रमाणात आहेत. आता पुढं आपल्याला भविष्यामध्ये जर एनर्जी सोर्स आपल्याला टिकून राहायचं वाटत असेल तर सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, याचाच आपण वापर केला पाहिजे. हा टॉपिक इथं संपलेला आहे. पुढं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक पाहणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.